सजल जलदकालं प्रेमवापी मरालम् अभिनव वनमालं क्षेमवल्ली प्रवालं भुवननलिन नालं दानवानां करालं निखिला मनुजन पालं नौमि तं नन्दबालं नौमि तं नन्दबालम् ॐ सजल जलदकालं प्रेमवापी मरालम् अभिनव वनमालं क्षेमवापी प्रवालं भुवननलिन नालं दानवानां करालं निखिल मनुजन पालं नौमि तं नंदबालम्। श्री कृष्ण परमात्म्याला वंदन केला आहे, नमस्कार केला आहे। परमात्म्याचा रंग हा मेघश्याम आहे, मेघासारखा सावळा रंग। सजल जलधर जैसा श्यामल, सजल जलधर जैसा श्यामल मेघश्याम, प्रेमवापी जैसा तेजो मराल, मराल म्हणजे हंस। प्रेम सरोवरामध्ये तेजस्वी जैसा हंस आहे तसे परमात्मा आहे, तसं परमात्म्याचं स्वरूप आहे। वनमाला धारी सुंदर कोमल, गळ्यामध्ये वनमाला धारण केलेली आहे, सुंदर असं स्वरूप आहे, कोमल वदन। पण कोमल वदन जरी परमात्मा असले तरी दुष्ट दैत्यांसाठी भयंकर उग्र आणि कराल आहे। दुष्ट दैत्य भयंकर उग्र कराल, निखिल मनुजन पाल नंदनंदन रूप सुंदर विशाल नयनाभिराम, मनोहर असं सुंदर स्वरूप त्या परमात्म्याचं। व्यासनारायण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचा उपदेश करतात। मनुष्याचं जीवन हे कर्माच्या अधीन आहे। मनुष्याला कर्म करावं लागतं, कर्म केलंच पाहिजे, शुद्ध कर्म केलं पाहिजे, पवित्र आचरण केलं पाहिजे। आचरणाला महत्त्व आहे, कारण आचरणाचं अनुसरण जगातले लोक करतात। श्रेष्ठ जसं आचरण करतात त्यांचं पाहून कनिष्ठ आचरण करतात। भगवान श्रीकृष्ण अर्जुनजी महाराजांना सांगतात, व्यासनारायण भगवान वर्णन करतात, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनाः स यत्प्रमाणं कुरुते
लोकास्तद नुवर्तते यद्यदा चरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनाः स यत्प्रमाणं कुरुते लोकास्तद नुवर्तते। ज्याप्रमाणे श्रेष्ठ आचरण करतात, आपल्या आचरणामध्ये नसलं आणि आपण ते बोललं तर लोक त्याचं अनुसरण करत नाही, लोक ते मनावर घेत नाही। जे वाणीमध्ये आहे तेच कृतीमध्ये आहे असं जर असलं तर मग त्याचं अनुकरण होतं। ज्यांचं जीवन शास्त्र शुद्ध आहे, आचरण पवित्र आहे, निष्कलंक आहे, अशा व्यक्तींचं आचरण समाजातले लोक करतात। संत महात्म्यांच्या जीवनामध्ये हे असतं, यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाः, जगातले लोक त्याचं अनुसरण करतात। कर्म हे प्रमाण आहे, आचरण हे प्रमाण आहे। स यत् प्रमाणं कुरुते लोकास्तद नुवर्तते। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलं, तेथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ। श्रेष्ठ वडील ज्याप्रमाणे आचरण करतात त्यांचं पाहून कनिष्ठ ही तसंच आचरण करतात। आणि जे वडिलांनी आचरण केलं आहे, जे श्रेष्ठांनी आचरण केलं आहे त्याला नाव धर्म ठेवलेलं आहे, म्हणून धर्माचरण, धर्मज्ञान प्राप्त करावं आणि धर्म आचरण करावं, मग ते आचरण श्रेष्ठ होईल आणि ते आचरण करणारे ही श्रेष्ठ होतील। आचरणाला महत्व आहे, कर्माला महत्व आहे। म्हणून माऊलीनं उपदेश केला की वडिलांच्या आचरणाचा कनिष्ठांवर फार मोठा परिणाम होतो। ते आचरण त्यांना आदर्श होऊन जातं। जगातल्या लोकांना रामप्रभूचं आचरण वंदनीय आहे। हे ऐसे असे स्वभावे, हे ऐसे असे स्वभावे म्हणोनी कर्म न संडावे। हे स्वभावानच आहे, म्हणून मनुष्याने कधीही सत्कर्म सोडू नये, सदाचरण सोडू नये। कारण समाजाचं त्या सदाचरणाकडे लक्ष आहे। परिजन पुरजन यांचंही लक्ष आहे। ते आचरण त्यांच्यासाठी आदर्श आहे, ते आचरण त्यांच्यासाठी धर्माचरण आहे। म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती। आपल्या अंतकरणातला परमात्म्यावरील विश्वास हा आपल्या आचरणामध्ये प्रगट झाला पाहिजे। तो विश्वास आपल्या जीवनाचा स्थायी भाव झाला पाहिजे, कायमचा भाव। स्थायी भाव म्हणजे जो भाव बदलणार नाही। ते प्रेम, श्रद्धा, विश्वास हे आचरणामधून प्रगट झालं पाहिजे। तो एक परमात्माच आपला आहे। आपले सगळे सत्कर्म त्या परमात्म्याला समर्पित करायचे आहे। सत्कर्मानं, आपल्या कर्तव्य कर्मानं त्या परमात्म्याचं पूजन करायचं आहे। कर्म
प्रधान विश्व करी राखा। कर्म प्रधान विश्व करी राखा। परमात्म्यानं हे विश्व कर्म प्रधान करून ठेवलेलं आहे। सूर्याने प्रकाशावे, मेघांनी वर्षावे। सूर्याने प्रकाशावे, मेघांनी वर्षावे। वायूने वहावे, सकळ कर्म प्रधान, सकळ कर्म प्रधान। एक क्षणाचीही विश्रांती नाही, अखंड सत्कर्म सुरूच आहेत। कर्मयुगाचं महात्म्य श्री भगवान अर्जुनजी महाराजांना 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात। बोललेले शब्द तेवढे महत्वाचे नसतात जर ते आचरणात आले नाही, पण ते शब्द जर आचरणात आले तर मग ते शब्द जगासाठी भूषण होऊन जातात, जगासाठी आदर्श होऊन जातात, जगासाठी अनुकरणीय होऊन जातात। धर्माचं अनुकरण, पिता जर धर्म आचरण करत असेल तर पुत्र त्याचं अनुसरण करतो, परंपरा खंडित होऊ देत नाही। त्या सत्कर्माचा परिणाम त्याच्या मनावर एवढा झालेला असतो की त्याला वाटतं की माझ्या वडिलांनी असं आचरण केलेलं आहे, मी सुद्धा त्याप्रमाणेच आचरण केलं पाहिजे। माझ्या वडिलांची परंपरा मी कधी खंडित होऊ देऊ नये। सत्कर्म हेच प्रमाण आहे, हाच आदर्श आहे। यथा राजा तथा प्रजा। जगद व्यवहारामध्ये ही एक म्हण आहे, हा एक विचार आहे। राजा जर सत्कर्मी असेल तर प्रजा सुद्धा त्याप्रमाणेच कर्म करू लागते। राजा जर धर्मवान असेल तर प्रजा सुद्धा धर्मवान पद्धतीने वागू लागते आणि जगामध्ये धर्म प्रतिष्ठित होतो। अधर्माचं आचरण करायला मग कोणी धजत नाही। आदर्श हे कनिष्ठ घेत असतात। लहान मुले आपल्या आई वडिलांना पाहतात, त्यांचं आचरण पाहतात आणि त्यांच्याप्रमाणेच आचरण करतात। पूर्वजांचे करोनी स्मरण, पूर्वजांचे करोनी स्मरण। युधिष्ठिर करी धर्माचरण। नरो वा कुंजरो वा वचन, उच्चारिले जड अंतकरणे। फार जड अंतकरणानं या वचनाचा उच्चार करावा लागला युधिष्ठिर महाराजांना। द्रोणाचार्यांचं बल फार प्रचंड होतं। आता पांडवांना विजय मिळत नाही हे लक्षात आलं होतं। प्रखर पराक्रम द्रोणाचार्य करीत होते। द्रोणाचार्यांचं युद्ध अर्जुनजी महाराजांसोबत झालं होतं। द्रोणाचार्यांनी आधीच अर्जुनजी महाराजांना मागणं मागितलं होतं की हे अर्जुना, कुरुक्षेत्राच्या भूमीवर जे युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये तू माझ्यासोबत युद्ध करावं। गुरुसोबत युद्ध,
अर्जुनजी महाराजांनी मान्य केलं होतं. फार पराक्रमी होते, फार विनम्र होते, श्रद्धाभाव फार मोठा होता, इंद्राचे डोळे दिपतील असा पराक्रम होता. शिवभगवानांनी कृपा करावी अशी भक्ती होती आणि सगळ्यांनी नमस्कार करावा अशी विनम्रता होती. सद्गुणाचा संचय होते, सद्गुणाचे पुंज होते. शौर्य, धैर्य, पराक्रम, विनम्रता हे सगळे सद्गुण अर्जुनजी महाराजांमध्ये होते. गुरुसोबत युद्ध चाललेलं आहे. या युद्धामध्ये आता निर्णायक युद्ध होणार नाही, पण द्रोणाचार्यजी महाराज उग्र आहेत. आता हे युद्ध निर्णायक झालं पाहिजे. परमात्मा विचार करायला लागले, आता काय उपाय करावा. भीमसेनजी महाराज म्हणाले की अश्वत्थामा नावाचा एक हत्ती आहे, त्या हत्याचा वध मी करतो. आणि द्रोणाचार्यांचे पुत्र आहेत अश्वत्थामा, तेही रणभूमीवर युद्ध करत आहेत. बऱ्याच अंतरावर त्यांचं युद्ध चाललेलं आहे. युद्ध मैदानामध्ये अशी अफवा जर उडवली की अश्वत्थामा मारला गेला, द्रोणाचार्य कोणाच्याही वचनावर विश्वास ठेवणार नाहीत. ते विश्वास ठेवतील युधिष्ठिराच्या वचनावर. युधिष्ठिर महाराजांना सत्यबल प्राप्त होतं. त्यांचा रथ भूमी स्पर्श करत नव्हता. भूमीला स्पर्श न करता रथ धावत होता. हे तपश्चर्येचं बल, हे धर्मबल, हे सत्यबल. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगावं युधिष्ठिर महाराजांना की जेव्हा द्रोणाचार्य विचारायला येतील की खरोखर अश्वत्थामा मारला गेला आहे का, तर युधिष्ठिर महाराजांनी उत्तर द्यावं की होय, अश्वत्थामा मारला गेला आहे. आणि मग भीमसेनजी महाराज आणि श्रीकृष्ण परमात्मा युधिष्ठिर महाराजांकडे आले आणि सांगायला लागले की हे युधिष्ठिरा, जेव्हा द्रोणाचार्य तुम्हाला विचारायला येतील की खरोखर अश्वत्थामा मेला आहे का, तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचं होय. युधिष्ठिर महाराज म्हणाले, पण हे असत्य भाषण होईल. अश्वत्थामा तर मारल्या गेला नाही. भीमसेनजी महाराजांनी सांगितलं की एक अश्वत्थामा हत्ती तो मारल्या गेला आहे. तर तुम्ही जर सांगितलं अश्वत्थामा मारल्या गेला आहे तर हे असत्य होणार नाही. युधिष्ठिर महाराज म्हणाले, पण सत्यही होणार नाही. आणि जसं आयोजित केलं होतं त्याप्रमाणे सगळं घडलं. सैन्यामध्ये वार्ता गेली, अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा मारल्या गेला. द्रोणाचार्य महाराजांच्या कानावर हे शब्द पडले. त्यांचे अवसान गळाले, हातपाय थरथरायला लागले. एकुलता एक पुत्र, ज्याच्यासाठी तपश्चर्या केली होती, कुरुक्षेत्राच्या भूमीवर तपश्चर्या केली होती, पितरांचं वरदान प्राप्त झालं होतं, देवोपम पुत्र, देवासारखा दिसणारा, अद्भुत सौंदर्य, अद्भुत तेज असलेला पुत्र प्राप्त होईल असं वरदान प्राप्त झालं होतं, तो मारला गेला. हे शब्द ऐकल्यानंतर अंग थरथरायला लागलं. रथामधून खाली उतरले, युधिष्ठिर महाराजांकडे आले. युधिष्ठिर महाराजांना हात दाखवला. युधिष्ठिर महाराज थांबले. द्रोणाचार्य विचारायला लागले, हे अश्वत्थामा, मला सांग, खरोखर अश्वत्थामा मारला गेला आहे का? युधिष्ठिर महाराज विचारात पडले. भीमसेनजी महाराजांनी सांगितलं होतं
की आज जर तुम्ही वचन बरोबर बोलले नाही तर आज आमचा अंत होईल, आज एवढं तरी तुम्ही केलं पाहिजे. आणि खरोखर अश्वत्थामाचा हत्ती मारला गेला आहे. आणि युधिष्ठिरानं मान खाली घातली. जीवनामध्ये पहिल्यांदा असत्य भाषण करण्याचा योग आला. कदापि येऊ नये असा निश्चय केला होता, बालपणी निश्चय केला होता. आता बोलावं लागलं. पूर्वजांचे करोणी स्मरण. पूर्वजांचं स्मरण, कुळामध्ये आदी होऊन गेले ते ज्यांनी फार दिव्य कीर्ती केली आहे. अजामिळ महाराज, रंतीदेव महाराज, भरत महाराज, ज्यांच्या वंशामध्ये जन्म झालेला आहे, कुरु महाराज. पूर्वजांचे करोणी स्मरण. युधिष्ठिर करी धर्माचरण. पूर्वजांचं स्मरण करतात आणि धर्माचं आचरण करतात. वेगळं होऊ देत नाही आचरण. फार दक्ष आहेत, सावधान आहेत. आणि आता वेळ आली आहे. आणि युधिष्ठिर महाराजांनी मान खाली घातली आणि वचनाचा उच्चार केला. हतो अश्वत्थामा नरो वा कुंजरो वा. हतो अश्वत्थामा नरो वा कुंजरो वा. मारल्या गेला हे अश्वत्थामा. हे शब्द मोठ्याने उच्चारले. नरो वा कुंजरो वा. हे हलक्या आवाजामध्ये उच्चारले. अश्वत्थामा मारला गेला, पण मनुष्य असलेला अश्वत्थामा मारला गेला की कुंजर हत्ती असलेला अश्वत्थामा मारला गेला. द्रोणाचार्यांना फार दुःख झालं, व्याकुळ झाले. सगळीत अंतकरणानं युद्ध करायला लागले. पांडवांना जय मिळाला. युधिष्ठिर महाराजांचा जो रथ होता तो रथ भूमीवर आदळला. त्याचे चाक भूमी स्पर्श करायला लागले. युधिष्ठिर महाराजांच्या लक्षात आलं की जे सत्य बळ आतापर्यंत धारण केलं होतं त्याचा हा प्रभाव होता. भूमीला रथ स्पर्श करत नव्हता. धर्म आचरण केलं तर मनुष्याचं जीवन दिव्य होतं. धर्माच्या विरुद्ध आचरण घडलं की मग त्या जीवनाचं पतन होतं. ते एकदा घडलं की फार दुःख होतं, पण पुन्हा पुन्हा जर ते घडायला लागलं तर मग डोळ्याचं पाणी मरून जातं. मग त्या आचरणाबद्दल पश्चाताप वाटत नाही. म्हणून असावे सावधान. असावे सावधान आचरणा आधी कर्म. आचरण करण्याच्या आधी कर्म याचा विचार करावा. ओम अंतरी धरावा धर्म पूर्ण भावे. आणि हृदयामध्ये धर्म धारण करावा. पूर्ण भावानं धर्म धारण करावा. अश्वत्थामाच्या जीवनाचं एवढं अधपतन कसं झालं? फार मोठ्या योग्याचा पुत्र आहे, फार मोठ्या योद्ध्याचा पुत्र आहे, फार श्रेष्ठ आहे. भरद्वाज गोत्रामध्ये जन्म झाला आहे. पुत्रप्राप्तीसाठी द्रोणाचार्यांचं तपश्चर्या, असा तसा पुत्र नको, दिव्य पुत्र पाहिजे. जगामध्ये त्यांनी उदंड कीर्ती केली पाहिजे. सर्वत्र नाव लौकिक प्राप्त केला पाहिजे. धर्माचं आचरण केला पाहिजे. सगळ्यासाठी तो आदर्श झाला पाहिजे. ह्या भावना होत्या द्रोणाचार्यांच्या. ह्या भावना होत्या. पण अश्वत्थाम्याचं आचरण विपरीत झालं. फार भयंकर आचरण केलं. हा कुसंगाचा परिणाम आहे.
अश्वत्थाम्याच्या जीवनामध्ये कुसंग घडला. तपस्वी असलेला, धर्मवान असलेला तो अश्वत्थामा भयंकर हिंसा मार्गाला लागला, पाप मार्गाला लागला. आपल्याच कर्मानं आपल्याच माथ्यावर त्यांनी कलंक धारण केला. माता द्रौपदीचे झोपलेले निद्रिस्त 5 पुत्र त्यांनी नष्ट केले. हो, अश्वत्थाम्याचे चुकले कर्म, प्राप्त ज्ञानाचे केले अवहेलन. जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याचं अवहेलन केलं. अश्वत्थाम्याचे चुकले कर्म, प्राप्त ज्ञानाचे केले अवहेलन. कुसंगती परिणाम कलंक लाविला. दुर्योधनाच्या संगतीमध्ये गेला, आचरण बिघडलं, विचार बिघडले. विचाराची छाया आचरण आहे, विचारांची छाया आचरण आहे. विचार जे आहे ते सद्विचार, ते आचरणामध्ये आले की त्या सद्विचाराचं प्रतिबिंब त्या आचरणामध्ये पडतं, ते जगासाठी प्रमाण होऊन जातं. म्हणून व्यासो नारायणाने म्हटलं, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाः सयत्प्रमाणं कुरुते लोकास्तदनुवर्तते. एथा वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. ओ, अश्वत्थामा चिरंजीव आहे. सप्त चिरंजीवामध्ये श्लोकाच्या आरंभी अश्वत्थाम्याचं नाव आहे. सप्त चिरंजीव ज्याचं वर्णन शास्त्र पुराणांमध्ये आलं आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषणः, कृपा परशुरामश्च सप्तेते चिरजीविनः. हे 7 सप्त चिरंजीव आहेत. या सप्त चिरंजीवाच्या पंक्तीमध्ये आहे अश्वत्थामा. प्रथम स्थानी आहे अश्वत्थामा, द्रोणाचार्यांचे पुत्र, बली, प्रल्हादजी महाराजांचे पौत्र. प्रल्हादजी महाराजांचे पुत्र विरोचन महाराज आणि विरोचनाचे पुत्र बली, महाबली, जे स्वर्गाधीश झाले होते, ज्यांनी समुद्र मंथन केलं होतं, ज्यांचा भक्तिभाव फार श्रेष्ठ आहे. त्या बली महाराजांची आत्मनिवेदन भक्ती आहे. सगळं परमात्म्याच्या चरणी समर्पण केलं होतं. तेही चिरंजीवामध्ये आहेत. तिसरं स्थान व्यासोनारायण भगवानचं आहे, ज्यांनी शास्त्र निर्माण केले. परमात्म्याचे अवतार, नारायणाचे अवतार, जगाला वेद देणारे, जगाला उपनिषद देणारे, जगाला महाभारतासारखे दिव्य ग्रंथ देणारे, 18 पुराण जगाला समर्पित करणारे, ब्रह्मसूत्रादी भाष्य करणारे, ज्ञानस्वरूप, ज्ञानमूर्ती, ते व्यासोनारायण भगवान तिसऱ्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी साक्षात शिव भगवानचे अवतार, शिवस्वरूप श्री हनुमानजी महाराज आहे. ज्यांच्या भक्तीची तुलना करता येत नाही, ज्यांच्या अंतकरणातला भक्तिभाव फार श्रेष्ठ आहे, ते हनुमानजी महाराज, ते चौथ्या स्थानी आहेत. 5व्या स्थानी विभीषणजी महाराज आहेत. दैत्यकुळामध्ये जन्मलेले, विश्रवानंदन,
कैकसी पुत्र, रावणाचे बंधू, कुंभकर्णाचे बंधू, ते विभीषण भगवंताला समर्पित झाले, शरणागत झाले, धर्म मार्ग अनुसरला, ते विभीषण 5व्या स्थानी आहेत. 6वं स्थान, 6व्या स्थानी कृपाचार्य आहेत, कौरवांचे गुरु, पांडवांचे गुरु. कौरव पांडवांच्या राजभवनामध्ये राहूनच ऋषीसारखं आचरण करणारे कृपाचार्य. शरद्वान गौतम ऋषीच्या वंशामध्ये जन्मलेले. शांतनु महाराज आणि सत्यवती माता यांनी त्यांचं पालन केलं. ऋषी पुत्र आहेत, पण राजभवनामध्ये ऋषी सारखे राहतात. हो. आणि 7व्या स्थानी परमात्म्याचे अवतार श्री परशुरामजी महाराज हे आहेत. उद्या त्यांचा प्राकट्य दिवस आहे. परशुरामजी महाराज अक्षय तृतीयेला प्रगट झाले होते, म्हणून परशुराम जयंती अक्षय तृतीयेला साजरी होत असते. प्रचंड पराक्रम, जगाचे डोळे दिपवले, जगाला अत्याचारापासून मुक्त केलं, उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचं नियोजन केलं. हे 7 अवतार, 7 चिरंजीव, सप्त चिरंजीव. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषणाः, कृपा परशुरामश्च सप्तेते चिरजीविनः. ओम. परमात्म्याचं सुंदर स्वरूप, अद्भुत स्वरूप, त्या स्वरूपाचं चिंतन ब्रह्ममुहूर्तामध्ये परमात्म्याच्या सुंदर स्वरूपाचं चिंतन करावं. सजल जलदकालम प्रेमवापी मरालम अभिनव वनमालम क्षेमवल्ली प्रवालम भुवननलिननालम दानवानां कालम निखिलमनुजन पालम नौमितं नंदबालम. ऋषीमुनी दर्शनासाठी आले होते. कृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी आले होते, नंदलालच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत नारद भगवान होते. नारद भगवाननी यशोदाजीला विनंती केली की हे सगळे संत महात्मे ऋषीमुनी आहेत, फार लांबून आलेले आहेत, यांना परमात्म्याचं दर्शन घडवा. यशोदाजी म्हणाली, परमात्मा निद्रिस्त आहेत, झोपलेले आहेत, अजून उठले नाहीत, बाल स्वरूप आहे. नंद भगवान नारद भगवान म्हणाले की आम्ही लांबून नमस्कार करतो, आम्ही फक्त त्यांना पाहतो, त्यांना पाहणं हाच नमस्कार आहे. यशोदाजींनी मान्य केलं. त्या सगळ्या ऋषींना प्रवेश दिला. आपल्या कक्षामध्ये कृष्ण परमात्मा निद्रिस्त आहेत. सगळे ऋषी पाहायला लागले. सुंदर असं ते स्वरूप त्यांनी अंतकरणामध्ये साठवलं, परमात्म्याचं स्वरूप. आपण जे आपल्या अंतकरणामध्ये साठवतो त्याचं चिंतन होत असतं. परमात्म्याच्या स्वरूपाचं आपल्या अंतकरणामध्ये साठवण असेल तर मग त्याचं चिंतन होईल. जो विचार आपल्या बुद्धीमध्ये रुजला आहे त्या विचाराच्या अनुसारच चिंतन होईल. परमात्म्याचं ते रूप पाहिलं आणि ते ऋषीमुनी त्यांनी गायन केलं. सजल जलदकालम प्रेमवापी मरालम अभिनव वनमालम क्षेमवल्ली प्रवालम. किती आनंद आहे आपल्या इष्टाचं दर्शन घेण्याचा.
पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा. वारकरी पंढरपूरला चालत चालत जातो, या आशेनं जात असतो की पांडुरंगाचं दर्शन होईल, आणि खरोखर त्या वारकऱ्याला पांडुरंगाचं दर्शन झालं की मग तो वारकरी धन्य होतो. दिव्य भाव अंतकरणामध्ये निर्माण होतो, जो भाव माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला, जो भाव जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतकरणात निर्माण झाला, जो भाव शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंतकरणात निर्माण झाला. ते स्थान धन्य आहे ज्या ठिकाणी संतांनी जन्म घेतला आहे. देहू ही पुण्यभूमी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तिथे जन्म धारण केला. पैठण पुण्यभूमी आहे जिथे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जन्मधारण केला, जिथे दिव्य श्रीमद भागवताचा उपदेश केला, पुराण ग्रंथ सांगितले, तत्वाचं तत्व सांगितलं, विद्येची विद्या सांगितली, ब्रह्मविद्या सांगितली. जे सुख मिळालेलं आहे ते पुन्हा पुन्हा मिळो, ते कायम मिळो, ते चिरंतन राहो, ते शाश्वत राहो. परमात्मा तुझं स्वरूप, तुझं रूप हे चित्तामध्ये राहो, मुखामध्ये तुझं नाम राहो. हेची सुख पुढती मागतो आगळे, हेची सुख पुढती मागतो आगळे. आनंदाची फळे सेवादान. पांडुरंगा हेच सुख पाहिजे आता. आता तुझ्या विना अन्य काही, त्याचा स्पर्श सुद्धा नको. तुझी सेवा हेच आनंदाचं फळ आहे आणि तेच मी मागत आहे. तुझी सेवा घडो, अखंड घडो, जन्म जन्मांतरी घडो. जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला. पांडुरंगा जन्म जन्मांतरी तुझा दास, तुझा सेवक, जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला. करुणी विठ्ठला दास ठेवी. पांडुरंगा तुझा सेवक ठेव, तुझा दास ठेव, तुझ्यापासून दूर माझ्या मनाला जाऊ देऊ नको. परमात्मा एवढी कृपा कर. तुझा भाव आड येऊ दी. काय सांगावं, मनाचं काय सांगावं, कुठे जाईल, कोणत्या नश्वर वस्तूच्या मागे लागेल. परमात्मा एवढी कृपा कर. तो तुझा भाव, वेगळा भाव, तुझ्या विन वेगळा भाव माझ्या अंतकरणामध्ये निर्माण होऊ देऊ नको. तुझा भाव आड येऊ दी. तुझा भाव आड येऊ दी चित्ता. करावा अनंता नाश त्याचा. तो तुझा भाव जर माझ्या अंतकरणात येऊ लागला तर त्या भावाचा तू नाश कर. तो अन्य भाव मला नको आहे. तुला सोडून मला दुसरं काहीही नको आहे. तूच माझ्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून पांडुरंगा माझ्यावर कृपा कर. कृपादान मागत आहे, सेवादान मागत आहे.
दुजा भावाड येऊने दिचित्ता, करावा अनंता नाश त्याचा नाश करावा पांडुरंगा. अभय देवोनी करावे सादर, तू जर माझं रक्षण केलं, तू जर मला अभय दिलं तर माझ्यावर पूर्ण कृपा झाली. अभय देऊनी करावे सादर, क्षण तो विसर पडो नेदी, क्षण तो विसर पडो नेदी. एक क्षणभरही तुझा विसर पडू देऊ नको. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविसी. पांडुरंगा, तू आमचा कल्पतरू आहेस आणि कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, त्या कल्पतरूच्या तळवटी जो जो बसेल आणि जी जी इच्छा करेल ते ते त्याला प्राप्त होतं. पांडुरंगा, तू आमचा कल्पतरू आहेस. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविसी. आतापर्यंत आम्ही जे जे मागितलं ते ते पांडुरंगा तू आम्हाला दिला आहे. अद्भुत कृपा पांडुरंगा तू आमच्यावर केली आहेस. जगद्गुरूचं मागणं, तुकाराम महाराजांचं मागणं आणि ध्रुव महाराजांचं मागणं भागवतातला प्रसंग आहे, सारखंच आहे. नारद भगवाननी ध्रुव महाराजांना पाहून विचार केला की 5 वर्षाचा बालक आहे, तपश्चर्या करू शकणार नाही. तपश्चर्या करायला शरीर बळ लागतं, इंद्रिय बळ लागतं, मनोबळ लागतं. या बालकाजवळ हे नसेल म्हणून परावृत्त करायचा प्रयत्न केला. ध्रुवा, घरी जा, मोठा झाल्यानंतर ये, मग मी तुला सांगेन. आणि ध्रुव महाराजांनी जे उत्तर दिलं फार सुंदर उत्तर आहे आणि तसेच भाव जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे. हे गुरु महाराज, मला परत पाठवू नका. मला परत पाठवलं आणि माझे भाव बदलले, परमात्माकडे येण्याचा विचारच उपजणार नाही. आता परमार्थाचा विचार आला आहे, आताच परमार्थ केला पाहिजे. आता निर्धार असला पाहिजे, हाची नेम आता न फिरे माघारी. आणि मग गुरु महाराजांनी ओळखलं, नारद भगवाननी ओळखलं आणि मग तपश्चर्येचा मार्ग सांगितला. आधी तपासलं, पात्रता जाणली आणि मग मार्ग दाखविला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्येही तोच भाव, त्या ध्रुवासारखाच भाव अंतःकरणामध्ये आहे आणि तोच भाव श्री महाराज या अभंगातून प्रगट करतात. नाथ महाराज म्हणाले, देव पाहता मज माझी भेटला. देव शोधायला गेले ना, अंतःकरणातच भेटला. देव पाहता मज माझी भेटला, संदेह फिटला सर्व माझा. बाहेर देव शोधत फिरले, इथे भेटेल का, तिथे भेटेल का, तिथे भेटेल का, आणि तो अंतःकरणामध्येच भेटला. देव पाहता मज माझी भेटला, संदेह फिटला सर्व माझा. माझा मीच देव, माझा मीच देव, सांगितला भाव श्री गुरुने. जनार्दन स्वामी महाराजांनी सांगितलं होतं, हे नाथा, तो परमात्मा, तो पांडुरंग तुला अंतःकरणातच भेटेल, सापडेल तुला, तुला दिसेल. आणि ते वचन सत्य झाले. माझा मीच देव, माझा मीच देव, सांगितला भाव श्री गुरुने.
गुरु महाराजांनी सांगितलं आणि त्याचा साक्षात्कार झाला. एका जनार्दनी पाहिला से देव, मन संतुष्ट झालं, इच्छा पूर्ण झाली. पाहिला तो परमात्मा. जो योग्यांनाही दुर्लभ आहे, योगिया दुर्लभ, तो अंतःकरणात पाहिला. एका जनार्दनी पाहिला से देव, फिटला संदेह आता माझा. आता जीवनामध्ये संदेह राहिला नाही. आता जीवनामध्ये परम विश्वास निर्माण झालेला आहे. अद्भुत अशी ती श्रद्धा निर्माण झालेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये परमात्म्याचा प्रकाश आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये तो परमात्म्याचा प्रकाश विस्तारला आहे. ओम. हे दिव्य ज्ञान देणारे संत, ओम नमो वेद स्वरूपा व्यासो नारायणा. ओम नमो वेद स्वरूपा व्यासो नारायणा. आगमा निगमा वेद तत्व निधाना. सकळ जगत कल्याणा धरिला अवतार. सगळ्या जगाच्या कल्याणासाठी व्यासो नारायण भगवाननी अवतार धारण केला. दिव्य ज्ञान जगाला दिलं, जगाला परमार्थ मार्ग दाखवला. सगळ्या जीवांच्या उत्थानासाठी अलौकिक असं कार्य परमात्म्याने केलं. व्यासो नारायण भगवानच्या चरणी कोटी कोटी वंदन. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो